श्री स्वामी समर्थ। नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपले YM3 क्लासेस हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण वर्ग ट्रिक्स किंवा स्क्वेअर ट्रिक्स पाहणार आहोत। चला तर वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। ह्या ट्रिकमुळे काही सेकंदातच आपण कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकतो। पण नियम हा आहे की त्या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक असला पाहिजे। म्हणजे आजची जी ट्रिक आहे ते आपण एकक स्थानी 5 अंक असणाऱ्या संख्येचा वर्ग काढण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो। आता त्यातली पहिली आपण संख्या घेऊया 25। 25 चा वर्ग किंवा 25 चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे। आपल्याला बऱ्याच वेळेला कोणत्याही संख्येचा स्क्वेअर आठवत नसतो, त्यावेळेला ही ट्रिक तुम्हाला नक्की कामी येईल। ज्या ही एकक स्थान आहे या संख्येचं आणि हे दशक स्थान आहे। जर एकक स्थानी 5 असेल त्यावेळेला ही ट्रिक आपण वापरू शकतो। आपल्याला सगळ्यांना माहित आहे 5 चा वर्ग हा 25 असतो, हे आपल्याला पाठ असतं सर्वांना। पहिल्यांदा इथे आपण 5 चा स्क्वेअर लिहून घ्यायचा, म्हणजे 5 चा वर्ग लिहून घ्यायचा, तो 25 आहे। मग त्यानंतर आपण दशक स्थान पाहायचं। दशक स्थानी 2 अंक आहे। मग दशक स्थानच्या पुढील संख्या कोणती आहे? 2 च्या पुढील संख्या कोणती आहे? 3। त्यामुळं त्या पुढील संख्येने ह्या दशक स्थानाला गुणायचं। मग इथं कसं होणार? ही ट्रिक कशी होणार बघा, 2 गुणिले 3, 2 गुणिले 3 किती? 6। मग इथं 625 हा आपला 25 चा वर्ग आला। अजून पुढे काही उदाहरण घेऊया, त्यामुळे तुम्हाला ही ट्रिक लगेच लक्षात येईल। दुसरं उदाहरण, आपण 85 चा वर्ग काढूया। एकक स्थानी 5 आहे, दशक स्थानी 8 आहे। आपल्याला 5 चा वर्ग पाठ असतो, तो इथं लिहून घ्यायचा 25। 5 चा वर्ग 25। मी काय वरती सांगितलं तुम्हाला की दशक स्थानच्या पुढील अंकाशी ह्याचा गुणाकार करायचा। दशक स्थानी किती अंक आहे? 8 गुणिले 8 च्या पुढील संख्या कोणती आहे? 9। 8 9 72। आपला इथं 85 चा वर्ग 7225 हा आलेला आहे। मोठ्यात मोठ्या संख्येचा वर्ग आपण ह्या पद्धतीने किंवा ह्या ट्रिक नुसार काढू शकतो। पण नियम एकच आहे की त्या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक असावा। आपण पुढील उदाहरण घेऊया। तिसरं उदाहरण, आपल्याला 95 चा वर्ग काढायचा असेल। वरती नियम काय सांगितला? एकक स्थानी काय पाहिजे? 5 हा अंक पाहिजे। इथं एकक स्थानी 5 हा अंक आहे, त्यामुळे आपण इथं ही ट्रिक वापरू शकतो। 5 चा वर्ग 25 हा लिहून घ्यायचा आपण। मी काय सांगितलं? दशक स्थानचा अंक कोणता आहे? 9। 9 च्या पुढील अंक कोणता आहे? 10। ह्याचा गुणाकार करायचा। 9 10 90। 9025 हे 95 चं स्क्वेअर आहे किंवा 95 चा वर्ग आहे 9025। पुढे काही उदाहरण घेऊया, त्यामुळे तुम्हाला
ही ट्रिक लगेच लक्षात येईल. चौथं उदाहरण आहे 105चा वर्ग किंवा 105चा स्क्वेअर. 5चा वर्ग लिहून घ्यायचा आपण. आपल्याला माहित आहे 5चा वर्ग हा 25 आहे. एकक स्थानी 5 आहे, दशक स्थानी 10 आहे. 10च्या पुढील अंक कोणता? 11. 10 गुणिले 11 किती येणार? 110. 105चा वर्ग 11,025. आता पुढील उदाहरण घेऊया आपण. आपल्याला 125चा वर्ग काढायचा आहे किंवा 125चा स्क्वेअर काढायचा आहे. 5चा वर्ग लिहून घ्यायचं इथं 25. आता हे एकक स्थान आहे, हे दशक स्थान आहे. 12च्या पुढील अंक कोणता आहे? 13. 12 गुणिले 13 किती येणार? 15,625. 12 गुणिले 13 किती येणार? 156. त्यामुळे आपल्याला 125चा वर्ग येणार 15,625. आपल्याला भरपूर एक्झाम मध्ये टाइम मॅनेजमेंट होत नसल्यामुळे ही ट्रिक आपण वापरू शकतो. फक्त ह्याला कंडिशन एकच आहे किंवा नियम एकच आहे की एकक स्थानी 5 हवं आणि त्याचा 5चा वर्ग आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, तो 25 लक्षातच ठेवायचा. व जे दशक स्थान आहे त्याच्या पुढील संख्येचा गुणाकार लिहून इथं आपण वर्ग हा काढू शकतो. आता दशांश चिन्हामध्ये किंवा डेसिमल पॉइंट मध्ये पण काही उदाहरण दिलेले असतात. त्याचं एक उदाहरण आपण बघूया पुढील. इथं आपल्याला 4.5चा वर्ग काढायचा आहे किंवा 4.5चा स्क्वेअर काढायचा आहे. मग आपण कसं काढणार हे आपल्याला माहित आहे आपल्या ट्रिकनुसार. इथं एकक स्थानी काय आहे? 5 आहे. दशक स्थानी 4 आहे. 5चा वर्ग किंवा 5चा स्क्वेअर हा 25 लिहून घ्यायचा. आता दशक स्थानी 4 आहे. 4च्या पुढील अंक आहे 5. त्यामुळे 4×5 = 20. 4×5 = 20. इथं दशांश चिन्ह एककाच्या अगोदर आहे, त्यामुळं त्याचा स्क्वेअर आहे. त्यामुळे 2 घरांच्या नंतर इथं दशांश चिन्ह किंवा दशांश चिन्ह द्यायचं आहे. त्यामुळं 4.5चा वर्ग किती येणार? 20.25 येणार. हा डेसिमल पॉइंट मध्ये आपण त्याचा वर्ग लिहिलेला आहे. आता जर तुम्हाला ही ट्रिक समजली असेल तर मी काही उदाहरण पुढे देत आहे, त्याचा आन्सर मला कमेंट मध्ये लिहून पाठवा. पहिलं उदाहरण आहे 135चा वर्ग. दुसरं उदाहरण आहे 175चा वर्ग. तिसरं उदाहरण आहे 165चा वर्ग. चौथं उदाहरण आहे 185चा वर्ग. पाचवं उदाहरण आहे 195चा वर्ग. जर ही ट्रिक तुम्हाला समजली असेल तर तुम्ही ही जी उदाहरण दिलेली आहेत त्याचा आन्सर मला कमेंट मध्ये पाठवा. तर अशा प्रकारे आपण आज वर्ग ट्रिक्स किंवा स्क्वेअर ट्रिक्स पाहिल्या, ज्याच्या एकक स्थानी 5 अंक असेल तर आपण
काही सेकंदामध्ये त्याचा वर्ग जरी आपल्याला पाठ नसेल तरी पण कशा पद्धतीने काढू शकतो हे पाहिलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या YM3 चॅनलला सबस्क्राईब करा. मी जी एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्याचा आन्सर मला कमेंटमध्ये सांगा व नोटिफिकेशन बेल प्रेस करून ऑल ह्या बटनावरती क्लिक करा. थँक्यू.